शहर पोलीस स्टेशन रत्नागिरी येथे 21/8/2025 रोजी भक्ती मयेकर नावाची 26 वर्षीय तरुणी मिसिंग आहे अशी तक्रार आमच्याकडे दाखल झाली। साधारण 16/8/2025 पासून ती मिसिंग होती। तिच्या भावाने 21 तारखेला येऊन आमच्याकडे मिसिंग तक्रार दाखल केली। त्या तपास करत असताना पोलिसांना असं निष्पन्न झालं की दुर्वास पाटील नावाचा इसम 28 वर्षीय इसम राहणार जयगड वाटत खंडाळा ह्याचे भक्ती मयेकर या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते। त्याचा पुढे तपास करत असताना इंट्रोगेट करत असताना आरोपीला पोलिसांना ही माहिती मिळाली की साधारण 16/8/2025 रोजी दुर्वास पाटील व त्याचे साथीदार विश्वास पवार आणि सुशांत नरळकर यांनी 16 तारखेला सायली देशी बार वाटत खंडाळा येथे भक्ती मयेकर हिचा वायरने गळा आवळून खून केला आणि त्यानंतर आंबा घाटातील दरीमध्ये तिला नेऊन तिथे तिचे फेकण्यात आले। त्याच घटनेचा पुढेही तपास करत असताना पोलिसांना मेमोरंडम पंचनामा करत असताना राकेश जंगम या आरोपींनी माहिती दिली की यामध्ये यापूर्वी त्यांनी राकेश जंगम या नावाच्या इसमाला त्याचाही त्यांनी खून केला होता। या प्रकरणात अजून माहिती घेतल्या असता असं कळालं की सीताराम वीर नावाच्या व्यक्तीचाही आरोपींनी खून केला होता। यामध्ये राकेश अशोक जंगम वय वर्ष 28 राहणार वाटत खंडाळा याचा दुर्वास पाटील, विश्वास पवार आणि निलेश भिंगारडे या इसमांनी त्याचा खून केला होता। जयगड पोलीस स्टेशन येथे 6/6/2024 रोजी तो हरवलेला होता। 21/6/2024ला जयगड येथे ते संबंधी मिसिंग दाखल आहे। राकेश जंगमला आरोपींनी साधारण 6/6/2024ला म्हणजे साधारण एका वर्षाच्या पूर्वी त्यांनी त्याला मारलेले होते। त्याचा तपास केला असता असं कारण निष्पन्न झालं की सीताराम वीर या इसमाला 29/4/2024 रोजी जो सायली देशी बार आहे इथे आरोपी दुर्वास पाटील व विश्वास पवार यांनी मारहाण केली होती आणि या मारहाणीमध्ये राकेश जंगम हाही तिथे उपस्थित होता आणि तो पोलिसांना याबद्दल माहिती देणार अशी धमकी तो दुर्वास पाटील आणि विश्वास पवार यांना देत होता कंटिन्युअसली। राकेश जंगम हा की तुम्ही सीताराम वीर याला लाथाबुक्क्या आणि काठ्यांनी मारहाण करून मारलेलं आहे, तर त्याचा राग मनात धरून तो पोलिसांना सांगेल असं समजून त्यांनी 6/6/2024ला गळा दाबून राकेश जंगम याचाही खून केला आणि त्याचं प्रेत त्यांनी आंबा घाटात गाडीत नेऊन तिथून त्यांनी ते डंप केलेलं होतं। पोलीस त्या प्रेताचा शोध आम्ही घेण्याचा प्रयत्न केला बराच वेळ, पण आंबा घाटात आता 1 वर्षापेक्षा जास्त झाल्यामुळे आणि तिथे घनदाट जंगल असल्यामुळे ते प्रेताचे अवशेष आम्हाला काही मिळू शकलेले नाहीत। सीताराम वीर याचाही 55 वर्ष राहणार कळझोंडी याचाही त्यांनी 29/4/2024ला मारहाण करून त्याचा खून केला होता अशी माहिती सध्या आमच्या तपासात उघड झालेली आहे आणि तिन्ही गुन्ह्यांमध्ये तपास चालू आहे। यातील 2 गुन्हे जे आहेत ते जयगड येथे दाखल आहेत, राकेश अशोक जंगम यांच्या खुनाचा आणि सीताराम वीर यांच्या खुनाचा, तसेच भक्ती मयेकर यांच्या गुन्ह्याचा तपास रत्नागिरी सिटी पोलीस स्टेशन येथे चालू आहे। 3 खून करण्याची त्याची मानसिकता कशाबद्दल झाली? त्याची मानसिकता मी नाही सांगू शकत तुम्हाला कशामुळे झाली। तपासामध्ये काय नाही ते कारण मी तुम्हाला सांगितले, त्याने का मारलं याचे कारण मी तुम्हाला सांगितले। मारहाण केली होती, त्या सीताराम वीरला मारहाण करण्याचं कारण आरोपींनी जे सांगितलेलं आहे की सीताराम वीर हे भक्ती मयेकर हिच्याशी अश्लील बोलत होते मोबाईलवर। त्यांची भक्ती मयेकरची त्यांची ओळख होती आणि दोघेजण अश्लील बोलत होते असे भक्ती मयेकरनी आरोपी दुर्वास पाटील याला सांगितले होते। त्याचा राग मनात धरून त्यांनी सीताराम वीर यांना मारहाण केली होती।
अशी प्रथमदर्शनी माहिती आमच्या समोर आलेली आहे. भक्ती मयेकरवर अशी बोलत होता त्याचा साधारणतः सर Yes. किती वर्षापूर्वी याचा खून झाला सीताराम 29/4/2024 साहेब सीताराम ची बॉडी त्यांनी नेऊन ठेवली त्याच्या घरी. त्याच्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी त्याची अंत्यसंस्कार केले. मग ही मधली प्रोसिजर त्यांनी केली नाही. त्याबद्दल तुम्ही काय ते कारवाई? पोलिसांना त्यांनी माहिती द्यायला हवी होती, पण ते पोलिसांना माहिती त्यांनी दिलेली नाही. त्याबद्दल ते म्हणतात की आम्ही अनभिज्ञ होतो, तर दारू पिऊन ते पडले होते असं आम्हाला वाटलं, त्यामुळे त्यांनी ती माहिती पोलिसांपर्यंत दिली नाही. त्यात आम्ही तपास करत आहोत. बरं, राकेश जेव्हा गायब झाला त्याच्यानंतर त्याच्या आईने तात्काळ पोलीस स्टेशनला कळवलं होतं. अवघ्या 4 दिवसानंतर त्यांनी SP ऑफिसला येऊन निवेदन दिलेलं आहे. मग 1 वर्ष पोलिसांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असं त्याच्या आईचं म्हणणं आहे. ह्याच्यामध्ये मिसिंग दाखल होती, त्याच्याबद्दल जी इन्क्वायरी आहे आम्ही ॲडिशनल SP ना दिलेली आहे. ते सखोल चौकशी करून आम्हाला रिपोर्ट सादर करतील. म्हणजे इन्क्वायरी कशाबाबत करणार? म्हणजे त्या तिथल्या मिसिंगच्या तपास आणि पूर्ण ह्या झालेल्या घडामोडींबद्दल आम्ही त्याच्यात इन्क्वायरी ॲडिशनल SPकडे दिलेली आहे आमच्या. सर सीताराम मी खून झाला ते भक्तीला माहिती होतं का की याचा खून झाला आहे? नाही, त्याबद्दल माहिती अजून आपल्याकडे आलेली नाही आहे. आपण तपास करतो त्याच्यावर. भक्ती मयेकरचा खून झाल्यानंतर ज्या मुलीशी त्याचा नंतर साखरपुडा झाला वारण ती पण ह्या ह्याच्यात एका कट्टामध्ये असते एकंदरीत स्वामी म्हणजे ती पण त्याबद्दल काय सांगत नाही असं काही निष्पन्न नाही, त्यामध्ये तपास चालू आहे. लवकरच माहिती पुढे तपास होईल. आता जो आरोपी आहे ना याचे ह्या खुनाच्या अगोदरची पार्श्वभूमी आपण काढली, त्याच्यात एक काय नेमकी म्हणजे ती त्याच्या अगोदरची पार्श्वभूमी कशी होती? कारण मी तुम्हाला त्यांनी त्याला का तसं नाही, मारलं त्याचे खुनानंतर कारण आम्ही नाही, खुनाच्या सांगितलं. अगोदरचा म्हणजे माणूस कसा होता, चांगला का कोणता असा माणूस? वाईट? तो आरोपी जर मुख्य आरोपी आरोपी येतो पूर्वी काय करत होता त्याबद्दल त्याच्यानंतर याच्या आम्हाला- अगोदरचा साहेब राकेश त्याचे पूर्व त्याची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी काय त्याबद्दल आम्ही तपास करतो. हा. सर निलेश भिंगारडे जो एक आरोपी आहे याच्यामध्ये तो नेमका कसा भेटला तर त्याची पार्श्वभूमी काय? निलेश भिंगारडे हा त्याच्यात काम करायचं ना. तो निलेश भिंगाडे हा इस्लामपूर सांगली जिल्ह्यातला ईश्वरपूर तालुक्यातला आहे. ईश्वरपूर इथे राहणार आहे. तो काजूच्या कामासाठी 4 महिने ह्या भागात यायचा, काजू खरेदीसाठी यायचा आणि तो सीझन संपला की निघून जायचा. या दरम्यान ते वाटत डोंगर खंडाळा ते दुर्वासच्या बारवर तो दारू प्यायला यायचा आणि त्या दारू पिण्यातून त्यांची बसण्यातून एकमेकाच्या याने ओळख झालेली आहे. त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत ते? नाही, त्याच्यावर गुन्हे दाखल नाही. ज्या बारमध्ये फोन झाले तो सी वगैरे केलाय का की लायसन वगैरे काय? ते ज्याच्याबद्दल आम्ही रिपोर्ट पाठवत आहोत. योग्य ते जे अधिकारी असतील त्याच्यावर ते कारवाई करू. आम्ही बार बंद करण्यासाठी ते रिपोर्ट जो आहोत आम्ही कलेक्टर ऑफिस आणि एक्साईजला पाठवत आहोत. पहिल्यांदा सील केलं होतं, आता तो पुन्हा चालू झाला का? सील करण्याचे अधिकार आमच्याकडे नाही आहेत. एक्साईज डिपार्टमेंटला आणि कलेक्टर ऑफिसला आम्ही त्या संबंधी अहवाल पाठवत आहोत. त्याच्यानंतर ते कारवाई करतील. राकेशची आई असं म्हणते की ज्या वेळेला मीरचा खून झाला त्याच्यानंतर त्यांनी मला लगेच सांगितलं होतं की अशी घटना घडलेली आहे आणि त्या घटनेची मी कल्पना मी पोलिसांना देखील दिली आहे की असं झालेलं आहे. पण तरी मी पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि ज्या दिवशी राकेश परत आला त्या दिवशी त्यांना पोलिसांनीच आणून ठेवला होता 6 तारखेला. त्या संबंधित सगळे अर्ज ज्याच्या चौकशी झालेली आहे ते सगळे ॲडिशनल एसपी आलेले आहे. त्याच्यात कोणी दोषी आढळल्यास तर आम्ही त्याच्यावर सक्त कारवाई करू. जयगडमध्येच काही पोलीस आहेत असं संध्या बसून म्हणून नाही काय त्याचा व्हिडिओ व्हायरल होते सगळे त्याबद्दल काय? जयगडच्या पोलिसांना काही माहिती कोण नाही? काय बोलत आहे त्याबद्दल मी वाच्यता करू शकत नाही. सर, त्याने वास केला होता का या माणसाला दुर्वास पाटील की हा असा आहे वगैरे? कोणाला जयगडच्या पोलिसांना त्याच्यावर काही इन्फॉर्मेशन आली होती का? नाही, जयगड पोलिसांनी त्या मिसिंगमध्ये जो आरोपी आहे दुर्वास पाटील याला राकेश जंगमच्या मिसिंगमध्ये त्याला वारंवार आम्ही त्याला बोलवलेलं होतं. ते मिसिंगचे कागदपत्र आम्ही पाहिलेले आहे. सखोल तपास ॲडिशनल SP करत आहेत. ते तुम्हाला लवकरच माहिती कळवतील. सर तो मोबाईल जो होता संगमचा मोबाईलचा मिसयूज काही कुठे केला होता किंवा सिम कार्ड वगैरे बदलून वगैरे काही असं? राकेश जंगमचा मोबाईल दुर्वास पाटील कुठे काही सिम वगैरे बदललं होतं असं काही आहे? नाही, त्यात आम्ही तपास करत आहोत. ते माहिती रिव्हील आता सध्या नाही करू. भक्ती मयेकर काय 1.5 महिन्याची प्रेग्नेंट होती असा रिपोर्ट. रिपोर्ट PM रिपोर्ट आल्यावर आपल्याला थोडी इन्व्हेस्टिगेशन झाल्यावर आपल्याला माहिती कळेल. पण ज्या जागेमध्ये भक्ती मयेकरला मारलं ना ते मारल्यानंतर ते लोक तिथे नाचगाणी वगैरे करत होते. काय दाखवा? तपास चालू आहे. ते माहिती रिव्हील नाही करू शकत आम्ही. भिंगारडे आणि विश्वास पवार हे खून करण्यासाठी त्याच्यामध्ये का तयार झाले? त्यांना त्याबद्दल काय मिळालं?
ते त्यांचे मित्र होते आणि ते सोबत राहत होते, यातून त्यांनी त्याचा खून केलेला आहे. विश्वास पवार हा त्याचा जवळचा मित्र आहे, तो नेहमी त्याच्यासोबत असतो. भिंगाडे का तयार झाला? भिंगाडे काजूच्या संदर्भात तो त्याच्या सोबतचा मित्र आहे. हां. दारू पिणारे सोबतचे दारू पिणारे मित्र आहे, ते एकत्र सगळे बसले. एकत्र बसणारे. जो खून झाला ना तिथलं सीसीटीव्ही फुटेज किंवा ती गाडी वगैरे काही जप्त केली का CCTV फुटेज आहे आमच्याकडे. ते आहे म्हणजे त्या बारमध्ये सीसीटीव्ही आहे. नाही, ते बंद केलं. त्या संबंधी जे फुटेज आहेत, ते जे संबंधित फुटेज आहेत ते आमच्याकडे आहेत. इन्व्हेस्टिगेशन करण्यापुरतं ते आहे. बरं, ज्या दिवशी राकेश गायब झाला त्या दिवशी सकाळी दुर्वास पाटील आणि त्याचे वडील राकेशच्या घरी गेले होते. त्याला पैसे दिला, 500 रुपये दिला, असं त्याच्या आईचं म्हणणं आहे. तर ह्या केसमध्ये त्या वडिलांची पण तुम्ही चौकशी करताय का? चौकशी सगळ्यांची होणार. त्याच्यामध्ये जे जे आरोपी आहेत त्यांना आम्ही निश्चितपणे त्यांना शासन करणार. ती भक्ती त्यांच्याकडे म्हणजे कशी गेली होती? ते आणायला आला होता की स्वतःहून गेली होती? भक्ती कशी गेली होती त्याच्याबद्दल तपास चालू आहे. पण भक्ती तिथे गेलेली होती त्यांच्याकडे, रेग्युलर ती भेटायला जायची अशी माहिती आम्हाला आहे. पण राकेश जंगमचा खून झाल्यानंतर वर्षभरामध्ये लोकांचं देखील म्हणणं की त्याच वेळेला जर तपास झाला असता तर पुढचे 2 पण बळी गेले असते. पुढचे 2 नाही. सीताराम वीरचा तर पहिलेच खून झालेला होता. पहिलं हां, खून पहिलेच झालेला होता. मिळाला त्याच्यातून. एक वाचला असता. दुसरं पत्र- सीताराम वीरचा पहिलेच खून झालेला होता. होय. त्याच्यानंतर राकेश जंगम याचा खून झाला. नंतर बघतील. साहेब, आपण मगाशी आता म्हणाल ना, जनतेमधून एखादा व्हिडिओ व्हायरल होतोय की जनता आवाज उठवते की याच्यामध्ये बा तुम्ही पोलीस दोषी आहेत म्हणून पोलिसात कारवाई, त्याच्यामध्ये गंभीरता बाहेर येते, आवाज उठवते. त्यांना आम्हाला वाटतं याच्यामध्ये पोलीस दोष ह्याने योग्य वेळी खबरदारी घेतली असती तरी पुढची घटना घडली नसती. असा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते. आपल्याला त्याची दखल घेणार की नाही घेणार? त्यांनी सरळ सरळ आरोप निश्चितपणे केले पोलिसांवर. आम्ही जनतेसाठीच काम करतो आहे आणि आरोप हे आरोप असतात. आम्ही निश्चितपणे याच्यात पूर्णपणे तपास करू आणि त्याचा छडा लावू. सर, जे एक काय माणूस एक राकेशनेच आईला सांगितलं होतं की गेला बेदर मारहाण करून त्याला मारलं होतं. हे राकेशने सांगितलं होतं. त्याच्यानंतर त्याच्या आईने रेकॉर्ड पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. स्टेटमेंटमध्ये त्या एका वर्षाच्या स्टेटमेंटमध्ये हे आहे का? नाही. ते स्टेटमेंट दिली होती तर मग पोलीस स्टेशनला ऐका. त्यांचे स्टेटमेंट घेतलेले आहेत. त्याचा तपास करतायत ॲडिशनल SP. ते तुम्हाला पूर्ण तपास करून ते तुम्हाला माहिती देतील. तपास करून माहिती देतील. त्यांच्या स्टेटमेंटमध्ये जर असेल तर आम्ही जे कोणी आरोपी त्याच्यात आम्ही त्यांना सोडणार नाही. सर, एक आरोपी 3 खून करतोय, त्याच्यामागे कोण आका वगैरे आहे का त्याच्यामध्ये? काय हा, एक आरोपी 3 खून करतोय, त्याच्यामागे कोण आका आहे का? कारण त्याचा बाग बंदोबस्त चालू होतो. असं आकाबिका असं इथलं काही प्रकार होऊ शकत नाही, होणार नाही. महाराष्ट्र पोलीस आहेत, योग्यरित्या कारवाई करेल. किती जणांची आपण चौकशी केली भक्ती बायका प्रकरणात काही म्हणजे अन्य त्यांच्या घरातल्यांची किंवा दुर्वास घरातल्यांची किंवा अन्य कोणी? चौकशी चालू आहे. तपास आता एकदम प्रिलिमिनरी स्टेजला आहे. आम्ही अजून माहिती आल्यावर आपल्याला ॲडिशनल SP आपल्याला माहिती कळतो. परत एकदा तोच प्रश्न विचारतो तुम्हाला. 1 वर्षाचा कालावधी खूप मोठा आहे मिसिंगचा आणि त्याची आई वारंवार पोलीस स्टेशनला चक्रामध्ये. तुम्ही तपास कराल पण प्रथमदर्शनी असं वाटत नाही का की पोलिसांनी या गोष्टी गांभीर्याने घ्यायला पाहिजे? मला 2च महिने झाले तिथे येऊन आणि त्या आल्या त्यांच्या आई मला भेटल्या आणि त्याबद्दल ती मिसिंगची इन्क्वायरी आम्ही पुन्हा करायला लावली होती आणि त्या दरम्यानच ह्या घटना पुन्हा घडल्या. तुम्हाला भेटली होती त्याची आई? म्हणजे त्या आम्हाला भेटल्या आणि आम्ही इमिडिएटली त्याची इन्क्वायरी करायला लावलेली आहे. म्हणजे या मुलीचा खून होण्याच्या आधी इन्क्वायरी चालू झाली होती? येस, त्याच्या तपासामध्येच हे आलेलं आहे निष्पन्न. यापूर्वीच्या पोलिसांनी दुर्लक्ष केलं होतं. हां यापूर्वीच्या पोलिसांनी दुसऱ्या दुर्लक्ष केलं करायला वाटतं. नाही, मी असं काही म्हणणार नाही. आता एकूण या 3 खून प्रकरणात एकूण किती आरोपी पकडले गेले? या ह्याच्यात विश्वास पवार 4 एकूण टोटल 4 आरोपी आहेत. 4 आरोपी पकडले गेलेत. तर ते दुर्वास पाटील, विश्वास पवार आणि सुशांत नरळकर हे भक्ती मयेकरीच्या खून प्रकरणात आरोपी आहेत आणि दुर्वास पाटील, विश्वास पवार आणि निलेश भिंगारडे हे राकेश जंगम याच्या खून प्रकरणात आरोपी आहेत आणि सीताराम लक्ष्मण वीर या प्रकरणात दुर्वास पाटील आणि विश्वास पवार हे आरोपी आहेत आपल्या ताब्यात. राकेशचा सहभाग नेमका कसा होता त्याच्यामध्ये? कशात? या वीरच्या खुनामध्ये आरोपींच्या सांगण्यानुसार त्या पंचनाम्यामध्ये स्टेटमेंट आलेलं आहे. पण राकेशचा रोल काय आहे त्याच्यामध्ये आम्ही आता तपासात ते निष्पन्न आणि करू. पवार हा त्याच्या सगळ्या गुन्ह्यांमध्ये सामील दिसतो. तिन्ही गुन्ह्यामध्ये त्याच्यासोबत आहे, शामिल आहे. सामील आहे. आता ही त्याचं नेमकं काय म्हणजे तो त्याचा मित्र आहे की कसं काय?
तिथे हॉटेलमध्ये कामाला कोण? पवार. तो विश्वास त्याच्यासोबत आहे, त्याचा मित्र आहे, कळजोंडी गावचा आहे तो, तिथून 8 ते 10 किलोमीटरवरच्या गावचा आहे, तिथे बसायला उठायला कामाला नेहमी. असायचा की रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.